नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांच्या आवडीचे असे साबुदाणा वडे बनवणार आहोत. यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून 4 तास भिजवून घेतला आहे. तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा छान भिजला आहे व मोकळाही झाला आहे. त्यात मी आता 2 मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते ते चुरून टाकणार आहे. बटाटे एकदम चुरून जास्त बारीकही करायचे नाहीत. यात आता 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्याही घालून घ्यायच्या आहेत. अर्धी वाटी दाण्याचा कूट हा मी थोडासा जाडसर वाटून घेतला आहे तोही त्यात घालून घेणार आहे. इथे मी 1.5 चमचा मीठ टाकले आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. 1 चमचा तिखट घातले आहे आणि 1 चमचा जिरंही त्यात मी ॲड केलं आहे. आता हे मिश्रण आपण छान एकत्र करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण इथं छान एकत्र करून घेतलं आहे. याचे आता छोटे छोटे गोळे बनवून हातावर असे दाबून त्याला गोल आकार असा देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले सर्व वडे बनवून तयार आहेत. इकडे मी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले आहे. तेल हे चांगले गरम व्हायला हवे, नाहीतर साबुदाणा वडे खाली चिटकतात. तळणीसाठी मी शेंगदाणा तेल वापरलेले आहे. वडा हा छान लालसर रंगावर तळून घ्यायचा आहे. मीडियम आचेवर 5 ते 7 मिनिटात आपले वडे असे बनून तयार होतात. तुम्ही इथे बघू शकता वडा बाहेरून एकदम क्रिस्प आणि आतून एकदम सॉफ्ट बनला आहे. साबुदाणा वड्यासोबत मी इथे काकडीची कोशिंबीर दिली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.